प्रत्येक मुलीची गोष्ट. अहमदनगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात सई नावाची मुलगी राहत होती. गाव छोटं होतं, रस्ते मातीचे होते आणि लोकांचे विचारही अनेकदा जुन्या परंपरांमध्ये अडकलेले होते. पण त्या छोट्या गावात राहणाऱ्या सईच्या डोळ्यात मात्र खूप मोठी स्वप्न होती. सईचे वडील शेतकरी होते आणि आई घरकाम करून संसार सांभाळायची. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. कधी पावसाने साथ द्यायची तर कधी संपूर्ण वर्षभराची मेहनत वाया जायची. पण कितीही संकट आली तरी सईच्या आईवडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधी तडजोड केली नाही. लहानपणापासूनच सई अभ्यासात खूप हुशार होती. तिला पुस्तकं वाचायला खूप आवडायचं. गावातल्या छोट्याशा शाळेत ती नेहमी पहिली यायची. शिक्षकही तिचे कौतुक करायचे. एक दिवस शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्यांना विचारलं, मोठं होऊन तुम्हाला काय बनायचं आहे? कोणी पोलीस म्हणालं, कोणी शिक्षक तर कोणी शेतकरी. सई काही क्षण शांत राहिली आणि मग आत्मविश्वासाने म्हणाली, मला डॉक्टर बनायचं आहे. संपूर्ण वर्ग तिच्याकडे पाहू लागला. काही मुलं हसू लागली. अगं, डॉक्टर व्हायला खूप पैसे लागतात. तुझ्या गावातून आजपर्यंत कोणी डॉक्टर झालंय का? त्या शब्दांनी सई थोडी दुखावली, पण तिच्या डोळ्यातील स्वप्न कमी झालं नाही. त्या रात्री ती घराच्या छतावर बसून आकाशाकडे पाहत होती. आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली, काय विचार करतेस? सई हळू आवाजात म्हणाली, आई, खरंच मी डॉक्टर बनू शकेन का? आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाली, स्वप्न मोठं असेल ना तर रस्ता आपोआप तयार होतो. त्या एका वाक्याने सईच्या मनात नवी ताकद निर्माण झाली. त्या दिवसापासून सईने स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं. सकाळी लवकर उठून अभ्यास, शाळा, घरी आईला मदत आणि रात्री पुन्हा अभ्यास. कधी दिवे जायचे तेव्हा ती कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायची. गावातील काही लोक अजूनही टोमणे मारायचे, मुलींनी एवढं शिकून काय करायचं? शेवटी लग्नच करायचं ना? पण सई प्रत्येक वेळी शांत राहायची, कारण तिला माहिती होतं, लोकांचं काम बोलणं आहे आणि तिचं काम स्वतःला सिद्ध करणं. 12वीच्या परीक्षेत सईला खूप चांगले गुण मिळाले. संपूर्ण गावात तिची चर्चा सुरू झाली. पण पुढचा प्रश्न आणखी मोठा होता, मेडिकल कॉलेजची फी. घरात इतके पैसे नव्हते. त्या रात्री सईने पहिल्यांदा तिच्या वडिलांना रडताना पाहिलं. ते आईला म्हणत होते, माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण पैसे कुठून आणू? हे शब्द ऐकून सईच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी ती वडिलांजवळ जाऊन म्हणाली, बाबा, पैशांची चिंता करू नका, मी शिष्यवृत्ती मिळवेन. आणि तिने ते खरंच करून दाखवलं. तिच्या मेहनतीमुळे तिला शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्ती दोन्ही मिळाले. गावातून शहरात जाणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. नवीन लोक, नवीन वातावरण, इंग्रजीत शिकवणं. सुरुवातीला ती खूप घाबरायची. कधी कधी तिला वाटायचं की ती इतर विद्यार्थ्यापेक्षा कमी आहे. पण प्रत्येक वेळी तिला आईचं वाक्य आठवायचं, स्वप्न मोठं असेल ना तर रस्ता आपोआप तयार होतो. ती पुन्हा उभी राहायची. दिवस रात्र मेहनत करत करत अखेर सई डॉक्टर बनली. त्या दिवशी तिने डॉक्टरांचा पांढरा कोट घातला तेव्हा तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. काही वर्षांनी सई आपल्या गावात परत आली. ज्या गावात लोक म्हणायचे मुली मोठी स्वप्न पाहू शकत नाही, त्याच गावात आता लोक आपल्या मुलींना सईचं उदाहरण देऊ लागले. सईने गावात छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं. गरीब लोकांना मोफत उपचार मिळू लागले. एक दिवस एक छोटी मुलगी तिच्याकडे आली आणि विचारलं, ताई, मी पण तुझ्यासारखी डॉक्टर बनू शकते का गं? सई हसली. तिने त्या मुलीच्या हातात एक पुस्तक दिलं आणि म्हणाली, तू डॉक्टरच नाही, तुला जे व्हायचं आहे ते तू नक्की बनू शकतेस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव. त्या दिवशी सईला समजलं, प्रत्येक मुलीची गोष्ट वेगळी असते. कुणाच्या आयुष्यात संघर्ष जास्त असतो तर कुणाच्या वाटेत अडथळे. पण प्रत्येक मुलीत एक ताकद असते, स्वप्न पाहण्याची, लढण्याची आणि जग बदलण्याची. कारण मुलगी ही फक्त घराची जबाबदारी नसते, ती घराचा अभिमान असते. अशाच मोटिवेशनल स्टोरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.